नांदगाव खंडेश्वर पद्मपानी मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता शांतता समिती बैठकीचे आयोजन ठाणेदार सोळंके यांनी केले होते। यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी थोरात हे उपस्थित होते। तसेच प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव खंडेश्वर पोलीस निरीक्षक सुनील सोळंके, महसूल विभागाचे निवासी नायब तहसीलदार करिश्मा वासेकर, संजय भास्करवार, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता पिंगे महल्ले, नगर पंचायतचे मुख्याधिकारी निवृत्ती गणेश भालकर, PSI बनसोड उपस्थित होते। उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जो कोणी कायदा व सुव्यवस्था याला ठेच पोहोचवेल त्याची गय केल्या जाणार नाही, कारण की आम्ही एक जबाबदार अधिकारी म्हणून सर्वांना शांततेत गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन, ईद मिलाद हे सर्व सण दरवर्षी होत असतात आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे पोलीस विभागाचे काम असते। त्यामुळे कुठेही शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेऊन शांतपणे आपापला उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये नांदगाव खंडेश्वर येथील सर्व गणेश मंडळ व गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच पोलीस पाटील, होमगार्ड, पोलीस कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सण असेल किंवा आता येणारा ईद मिलाद असेल किंवा नवरात्र उत्सव असेल, हे उत्सव आहे, ते उत्सव आनंदाने साजरे केले पाहिजे। तर त्यामध्ये कुठेतरी भांडण करणे, गालबोट लावणे, पण त्यामध्ये मग जेव्हा गालबोट लागते त्यावेळेला तिसरी जो आम्हाला त्यावर लक्ष ठेवण्यासाठीच आमची इथे शासनाने नेमणूक केलेली आहे। त्याकरता शासन आम्हाला पगार देते। आता काही त्याच्या अगोदर सांगितले की दुर्लक्ष करा, हे कधी दुर्लक्ष होणार? तोपर्यंत आमच्या डोळ्यासमोर काही गोष्टी येणार नाही की आमच्या समोर येणार नाही, तोपर्यंत दुर्लक्ष होईल। पण आमच्या समोर आल्या तर आम्ही त्याचं फाउंडेशन घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारने त्यासाठीच आमची नेमणूक केलेली आहे। आणि मी इथे सांगू इच्छितो, तुम्ही किती तिथे आनंद व्यक्त करा, सर्व करा, पण आपसात तुमचे काय मतभेद असतील तिथे मिटवा। परंतु ज्या वेळेला तुम्ही पोलीस स्टेशन येणार, पोलीस समोर तुम्ही येणार, तर त्याच्यात निश्चितच कॉम्पिटिशन घेतला जाईल। उमेश चौकडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।